नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत फडणीस, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण. आज आपण शेतमाल विपणन व्यवस्था हा घटक अभ्यासणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळे शेतीशी संबंधित विक्री व्यवस्थेचा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. अलीकडच्या काळात भारतीय शेतीचे स्वरूप बदलले आहे. शेतीकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले जाते. स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करून उत्पन्न शिल्लक राहील अशा पद्धतीने शेती व्यवसाय केला जातो. या वाढीव उत्पन्नालाच विक्रीयोग्य वाढावा असे म्हणतात, म्हणजेच मार्केटेबल सरप्लस होय. शेतमाल विपणनामध्ये असंख्य ग्राहक आणि विक्रेते एकत्र येऊन वस्तू व सेवांची खरेदी विक्री करतात. या प्रक्रियेला बाजार व्यवस्था किंवा विपणन असे म्हणतात. उत्पादकापासून ग्राहकापर्यंतच्या सर्व प्रक्रिया यामध्ये सहभागी होतात. शेतमाल खरेदीदारांचे प्रमुख 4 गट तयार केले आहेत. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, डाळी इत्यादींचा उपभोग घेणारे उपभोक्ते, ऊस, कापूस, ज्यूट, चहा, कॉफी, रबर, गळिताची धान्ये यासारख्या नगदी पिकांचा कच्चा माल म्हणून खरेदी करणारा कारखानदार वर्ग, द्राक्षे, बदाम, काजू, चहा, तंबाखू अथवा शेतमाल निर्यात करणारे निर्यातदार व्यापारी व चौथा गट आहे व्यापारी वर्ग, सरकार किंवा सहकारी संस्था ज्यांच्याकडून शेतमालाला मागणी केली जाते. शेतमाल विपणन व्यवस्थेमध्ये प्रमुख 6 टप्पे आहेत. त्यामधील पहिला आहे शेतमालाचे एकत्रीकरण. यातील पहिली अवस्था म्हणजे शेतमालाचे एकत्रीकरण होय. शेतमालाच्या विक्रीयोग्य वाढाव्याचे ग्रामीण भागातून एकत्रीकरण गावागावामध्येच केले जाते. फिरते व्यापारी, अडते, दलाल किंवा कृषी उत्पन्न समितीमध्ये शेतमालाचे एकत्रीकरण होते. त्यानंतर शेतमालाचे वर्गीकरण केले जाते. दर्जानुसार शेतमालाला अ, ब व कनिष्ठ प्रतीच्या मालाला क दर्जा दिला जातो. चांगल्या दर्जाला चांगली किंमत प्राप्त होते. शेतमालाची वाहतूक. शेतमालाचे एकत्रीकरण व वर्गीकरण केल्यानंतर शेतमालाची वाहतूक केली जाते. यासाठी परंपरागत किंवा आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांचा वापर केला जातो. शेतमालाची साठवणूक. शेतकऱ्याने उत्पादन केलेल्या शेतमालाला वर्षभर उपजीविकेसाठी साठवून ठेवण्यासाठी गुदामांची व्यवस्था केली जाते. शेतमालाला लगेच बाजारपेठ उपलब्ध झाली नाही तर काही काळ मागणी येईपर्यंत शेतमाल गुदामात साठवला जातो. त्याची गुदाम पावती शेतकऱ्याला दिली जाते. ही पावती बँकेकडे तारण ठेवून त्यावर कर्ज घेता येते. शेतमालाचा विमा. शेतकरी गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या शेतमालाचा विमा कंपनीकडून विमा उतरवतात. शेतमाल खराब झाल्यास, चोरी झाल्यास, गोदामाला आग लागल्यास जेवढे नुकसान होते त्याची भरपाई विमा कंपनीकडून शेतकऱ्याला मिळते. सगळ्यात शेवटची अवस्था आहे शेतमालाची विक्री. शेतमालाची विक्री व्यापारी, अडते, दलाल यांच्याकडून केली जाते. विक्री ही एक कला आहे जी मध्यस्थ आणि दलालांना चांगलीच अवगत असते. गोदामांमध्ये असलेल्या शेतमालाची विक्री केल्यानंतर रोख स्वरूपात पैशाच्या स्वरूपात मोबदला शेतकऱ्याला मिळतो. भारतातील शेतमाल विपणनाची सद्यस्थिती. यामध्ये प्रमुख 4 घटक सांगता येतील. त्यामध्ये आजही शेतमालाची खेडेगावात होणारी विक्री हा यातला प्रमुख भाग आहे. शेतकरी ग्रामीण भागात शेती करत असल्यामुळे व्यापारी, दलाल, सावकार, मध्यस्थांकडून खेडेगावातच त्याची विक्री केली जाते. शिवाय बऱ्याचशा शेतमालाची आठवडी बाजारामध्ये, यात्रा, जत्रा, सण समारंभांमध्येच विक्री होताना आपल्याला दिसून येते. काही प्रमाणात लहान मोठ्या शहरात मंडईंमध्ये शेतकरी आपला शेतमाल आणून विकतात. मात्र याचे प्रमाण फार कमी आहे. काही प्रमाणात सरकारने सहकारी विपणन समित्या स्थापन केलेल्या आहेत, ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी विक्री करताना दिसून येतात. शेतमाल विपणनातील प्रमुख दोष किंवा समस्या खालीलप्रमाणे सांगता येतील. शेतमाल विक्रीची दोषपूर्ण व्यवस्था. बहुसंख्य शेतकऱ्यांना
आपला शेतमाल खेड्यातच विकावा लागतो. आठवडी बाजारात, वार्षिक यात्रेत, धार्मिक उत्सवात शेतमालाची विक्री करतात. दलाल व मध्यस्थांमार्फत शेतमालाची विक्री करावी लागते. शेतकरी गरीब असतात, त्यामुळे त्यांची फसवणूक होऊ शकते. येईल त्या किमतीला शेतमालाची विक्री करावी लागते. शेतमाल साठवणूक सोयींचा अभाव. शेतमालाचे उत्पादन व विक्री यामध्ये काही काळ जातो. दरम्यानच्या काळात शेतमालाची साठवणूक करावी लागते. मात्र गोदामांची सोय नसल्यामुळे शेतकऱ्याला शेतमालाची साठवणूक करण्यात मर्यादा येतात. शिवाय साठवलेले धान्य उंदीर, घुशी, वाळवी, कीड यामुळे मोठ्या प्रमाणात खराब होत असल्याचेही दिसून येते. आपला माल अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी आणि अयोग्य किमतीला शेतकऱ्याला विकावा लागतो. वाहतूक व दळणवळणाच्या सुविधांचा अभाव. बहुसंख्य खेड्यात शेतमाल वाहतुकीसाठी चांगले रस्ते नाहीत. शिवाय खेड्यातून शहरांना जोडणारे रस्ते नाहीत. पावसाळ्यात हे रस्ते वाहतुकीसाठी निरुपयोगी ठरतात. ओढे, नाले, नद्या यावर पूल नाहीत. बारमाही वाहतूक करता येईल असे रस्ते नाहीत. शिवाय ग्रामीण भागात बैलगाडीच्या साहाय्यानेच शेतमालाची वाहतूक केली जाते. ट्रॅक्टर, ट्रक इत्यादी शेतापर्यंत पोहोचतील असे रुंद रस्ते नसल्यामुळे फळे, फुले, भाजीपाला यासारख्या नाशवंत शेतमालाची वाहतूक करण्यामध्ये अडचणी येत असल्याचे दिसून येते. पर्यायाने शेतकऱ्याला त्याचा शेतमाल ग्रामीण भागातच येईल त्या किमतीला विकावा लागतो. मध्यस्थांची मोठी साखळी. शेती उत्पादन विक्रीमध्ये दलाल मध्यस्थांचे अस्तित्व हा एक प्रमुख दोष समजला आहे. उत्पादक शेतकरी ते उपभोक्ता ग्राहक यामध्ये सावकार, ग्रामीण व्यापारी, फिरता व्यापारी, दलाल, कच्चा आडत्या, पक्का आडत्या, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी अशा जवळपास 10 ते 12 मध्यस्थांची साखळी आहे. ही मध्यस्थांची साखळी शेतकऱ्याच्या दारिद्र्याचे प्रमुख कारण आहे असे भारतीय नियोजन मंडळाचे मत आहे. यामुळेच बऱ्याचशा शेतमालाचे व शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसून येते. मध्यस्थांकडून शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही लुबाडले जाते. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा. सामान्य शेतकरी हा कर्जात जन्मतो, कर्जात वाढतो आणि कर्जातच मरतो असे म्हटले जाते. शेतीच्या लागवडीपासून ते मळणी कापणीपर्यंत प्रत्येक कामासाठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. राष्ट्रीय बँकांकडून, सहकारी बँकांकडून दिली जाणारी कर्ज अत्यल्प आहेत. पर्यायाने या कर्जाच्या मोबदल्यात तयार होणारा शेतमाल सावकारालाच येईल त्या किमतीला विकावा लागतो. यामुळे बाजारपेठेत चांगली किंमत असूनही शेतकऱ्याला त्याचा लाभ घेता येत नाही. बाजारातील गैरव्यवहार. शेतमालाची खरेदी विक्री होत असताना अनेक गैरव्यवहार होतात. विक्री किंमत गुप्त ठेवली जाते. शेतकऱ्यांच्या वतीने कच्चा आडत्या किंमत ठरवतो, त्याच्या हातावर रुमाल झाकला जातो. व्यापाऱ्याने कोणत्या बोटाला स्पर्श केला आहे याची माहिती शेतकऱ्याला दिली जात नाही. शेतकरी त्याच्या मालाच्या किमतीबाबत अनभिज्ञ असतो. सांकेतिक पद्धतीने व्यवहार केले जातात. मध्यस्थी, दलाल, आडते नेहमी व्यापाऱ्यांची बाजू घेतात. शिवाय शेतकऱ्याकडून तोलाई, हमाली, सफाई खर्च, बाजार शुल्क, देणग्या, कर, जागा भाडे, बोराबंदी, टपाल खर्च इत्यादी नावाखाली शेतमालाच्या किमतीमधून बरीच रक्कम कपात केली जाते. याशिवाय रूढी परंपरा म्हणून काही देणी द्यावी लागतात. शिवाय कारकून, शिपाई, मापाड्या यांनाही टीप द्यावी लागते. यामुळे शेतकऱ्याला मिळणारे उत्पन्न कमी राहते. असहाय्य, निरक्षर व अडाणी शेतकऱ्याला बाजारात अक्षरशः लुबाडले जाते. प्रतवारी व प्रमाणीकरणाचा अभाव. शेतमाल बाजारात विक्रीसाठी नेताना त्याचे प्रतवारी व प्रमाणीकरण करत नाही. वर्गीकरणानुसार प्रतवारी न केल्यामुळे चांगल्या प्रतीचा शेतमाल देखील सरसकट एकाच दराने विकला जातो. मात्र व्यापारी, उत्पादक ग्राहकांना विकताना चांगल्या प्रतीच्या शेतमालाला जादा किंमत आकारतात. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. बाजारविषयक माहितीचा अभाव. ग्रामीण भागातील शेतकरी स्थानिक बाजारातच आपला माल विकण्यास प्राधान्य देतात. कोणत्या बाजारात काय किंमत आहे याची त्याला फारशी माहिती नसते. बाजारातील चढउतारांची माहिती नसते. निरक्षर व अडाणी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाची आंतरराष्ट्रीय स्थिती शेतकऱ्याला माहीत नसते. यामुळे चुकीच्या माहितीच्या व ज्ञानाच्या आधारे व्यवहार केल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते.
संस्थात्मक विपणनाचा अभाव. भारतातील बहुसंख्य शेतकरी आपला माल व्यक्तिगतरित्या स्वतंत्रपणे विकतात. सावकार, व्यापारी, आडते, दलाल या मध्यस्थांच्या बलवान संघटना असल्यामुळे त्यांची सौदाशक्ती अधिक राहते. गरीब निरक्षर शेतकरी मात्र यामध्ये लुबाडला जातो. शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते. शेतकरी संघटनांचा अभाव. भारतीय शेतकरी देशभर विखुरलेले आहेत. ते निरक्षर व अडाणी आहेत. गरीब, दुर्बल, कर्जबाजारी आहेत. शिवाय ते असंघटित आहेत. त्यामुळे त्यांची सौदाशक्ती कमी पडते. ते आपल्या शेतमालाला चांगली किंमत प्राप्त करून देऊ शकत नाहीत. व्यापारी व आडत्यांकडून शेतकऱ्यांची अक्षरशः पिळवणूक केली जाते. अशा प्रकारे शेतमालाच्या विपणन व्यवस्थेतील काही दोष आपल्याला सांगता येतील. हे दोष दूर करण्यासाठी काही उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये कार्यक्षम वाहतूक व्यवस्था. बाजार व्यवस्था सुधारण्यासाठी ग्रामीण भागात रस्ते, रेल्वे उभारण्यावरती भर दिला आहे. पंतप्रधान सडक योजनेद्वारे दुर्गम खेडी रस्त्याने एकमेकांना जोडली आहेत. मालवाहतूक करण्यासाठी साधनांची संख्या वाढली आहे. ग्रामीण भागात ट्रॅक्टर, ट्रक इत्यादींची वाहतूक वाढली आहे. शिवाय रेल्वेने बरीचशी व्यापारी केंद्रे एकमेकांना जोडली आहेत. गोदामांच्या सोयीत वाढ. शेतकऱ्यांना आपल्या शेतमाल सुरक्षितरित्या साठवून ठेवता यावा व नुकसान टाळता यावे यासाठी राष्ट्रीय पातळीवर, राज्य आणि जिल्हा पातळीवर केंद्रीय वखार महामंडळांनी, भारतीय अन्न महामंडळांनी गुदामे उभारली आहेत. या गुदामांची संख्या पुरेशी असल्यामुळे शेतकऱ्याला आपल्या शेतमालाची साठवणूक करण्यास मदत झाली आहे. प्रतवारी आणि प्रमाणीकरण. शेतमालाचा दर्जा लक्षात घेऊन शेतमालाची वर्गवारी केल्यास बाजारातील लबाड दलालांना कमी दर्जाच्या मालाची चांगल्या प्रतीच्या मालात भेसळ करून ग्राहकांना लुबाडणे शक्य होत नाही. यासाठी 1937मध्ये शेतमाल प्रतवारी व प्रमाणीकरण कायदा, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस ग्रेडिंग अँड मार्केटिंग ॲक्ट ॲग्मार्क संमत केला. या कायद्यानुसार शेतमालाची प्रतवारी व प्रमाणीकरण करण्यासाठी अनेक केंद्रे स्थापन केली आहेत. यामध्ये डेअरी उत्पादने, फळे, अंडी, भाज्या, तेलबिया, तंबाखू यासारख्या 170 शेतमालाची प्रतवारी करून त्याचा दर्जा नियंत्रित केला जातो. बाजारविषयक माहिती. सरकारकडून अनेक वस्तूंच्या बाजारपेठांची पाहणी केली जाते. त्याची माहिती आकाशवाणी, दूरचित्रवाणी, वृत्तपत्रे, मासिके इत्यादी माध्यमाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते. सरकारी अहवालांचाही त्यामध्ये समावेश होतो. सरकारने कृषीविषयक वाहिन्या सुरू केल्या आहेत. इंटरनेटची उपलब्धता उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे बाजारविषयक माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. प्रमाणित वजनी मापांचा वापर. शेतमालाच्या असंघटित बाजारपेठेत खोटी वजनी मापे वापरून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी भारत सरकारने 1939मध्ये प्रमाणित वजनी मापांचा कायदा पास केला. 1958मध्ये मेट्रिक पद्धतीचा, दशमान पद्धतीचा वापर केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वजनांच्या वापरावर अलीकडे भर देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक काही प्रमाणात कमी झाली आहे. कृषी संशोधन आणि प्रशिक्षण. शेतमालाच्या बाजारपेठेनुसार संशोधनाला चालना मिळावी यासाठी कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. कृषीविषयक संशोधनाला चालना देण्यात आली आहे. यामधून कमी कालावधीत पिके येणारी वाण संशोधन करणे, शेतमालाच्या विविध जाती त्यांचे संकरण करणे यासारखी कार्ये केली जातात. शिवाय शीतगृहांची उपलब्धता करून दिली जाते. विविध महामंडळांची स्थापना. चहा, कॉफी, रबर, तंबाखू, मसाले, नारळ, तेलबिया इत्यादी विविध वस्तूंसाठी केंद्र सरकारने स्वतंत्र महामंडळांची स्थापना केली आहे. राष्ट्रीय पातळीवर डेअरी व्यवसायासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड नावाचे स्वतंत्र मंडळ स्थापन केले आहे. ही मंडळे त्या वस्तूंच्या निर्यातीला चालना देण्याचे काम करतात. शेतमाल निर्यातीस प्रोत्साहन. शेतमालाच्या निर्यातीला चालना यावी यासाठी सरकार पाठबळ व प्रयत्न करते. मोठ्या प्रमाणात निर्यातीला चालना देण्याचे काम सरकारकडून केले आहे. डाळी, तांदूळ, गहू, तंबाखू, साखर,
मसाले, काजू, तीळ, तेल, फळे, भाजीपाला इत्यादींच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. आज आपण 18 देशांना धान्य निर्यात करतो. शेतमाल निर्यातीत भारताचा हिस्सा 15 ते 20% वाढला आहे. सरकारी खरेदी व आधार किंमत. देशातील लोकांना, विशेषतः गरिबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी रेशनिंगद्वारे सरकार धान्याची खरेदी करून, आधार किमतीला शेतमालाची खरेदी करून निश्चित दराने शेतमालाची विक्री करते. यामुळे शेतमालाला मोठा खरेदीदार गट प्राप्त होतो. शेतमाल किंमत स्थैर्य. शेतमालाच्या किमतीत सातत्याने चढउतार झाल्यास त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होतो. शिवाय किंमत अस्थैर्याचा लाभ बाजारातील दलाल उचलतात. म्हणून शेतमाल खर्च आणि किंमत आयोगाची 1967 मध्ये भारतात स्थापना करण्यात आली. यानुसार काही शेतमालाला हमी किंमत सरकारकडून दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाची हमी प्राप्त झाली आहे व त्यांचे राहणीमान उंचावले आहे. नियंत्रित बाजारपेठा. विक्री व्यवस्थेतील दोष दूर करून शेतमालाला योग्य किंमत मिळवून देण्यासाठी, बाजारातील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय्य वागणूक देण्यासाठी सरकारने अथवा स्थानिक संस्थांनी सरकारी नियमानुसार व कायद्यातील तरतुदीनुसार स्थापन केलेला बाजार म्हणजे नियंत्रित बाजार होय. सरकारने देशाच्या विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारचे प्रतिनिधी घेऊन बाजारातील फसवणूक कमी करण्याला भर दिला आहे. शिवाय नियंत्रित बाजारपेठा अनेक ठिकाणी स्थापन केल्या आहेत. शेतकरी संघटनांची स्थापना. शेतकरी संघटनांची सुरुवात भारतामध्ये अलीकडच्या काळात वाढल्याचे दिसून येते. असंघटित व दुर्बल शेतकरी एकत्र होऊन संघटना स्थापन करतात. संघटनेच्या बळावर, ताकदीवर शेतकरी शेतमालाला चांगली किंमत प्राप्त करून देतात. शेतकऱ्यांची सौदाशक्ती वाढते. गहू, कापूस, दूध, ऊस या वस्तूंना किमती वाढवून देण्यास सरकारला शेतकरी संघटनांनी भाग पाडले आहे. सरकारी उपाययोजना. सरकारी उपाययोजनांमध्ये संदेश तंत्राचा वापर करणे, शेती विपणनाची माहिती उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय कृषी विपणन संस्थाद्वारे माहिती देणे, नाफेडद्वारे कृषी मालाला किमतीत स्थैर्य प्राप्त करून देणे, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाद्वारे शेतमालाच्या विक्री व साठवण प्रक्रियेला चालना देणे यासारखी अनेक उल्लेखनीय कार्य व उपाययोजना सरकारने केल्या आहेत. यामुळे शेतमाल विपणनातील दोष काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास व त्यांचा राहणीमानाचा दर्जा सुधारण्यास चालना मिळाली आहे. निश्चित उत्पन्नाची खात्री मिळाल्यास शेतकऱ्याला शेती करण्यामध्ये रस निर्माण होईल आणि शेती करण्याला चालना मिळेल. धन्यवाद.